जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती। तर तुम्ही मित्रांनो आजचा व्हिडिओ सुरुवातीला बघितलाच असेल, तर अशा प्रकारचा आपण आज इथे व्हिडिओ बनवणार आहोत आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला CapCut ॲपची गरज पडणार आहे। तर तुम्हाला हा ॲप जो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती इथे मिळून जाईल। तर टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि त्याचसोबत तुम्ही टेलिग्रामवरती जाऊन एज्युकेशन असं सर्च करून सुद्धा चॅनल जॉईन करू शकता आणि CapCut ॲप येतो डाउनलोड करू शकता। तर मित्रांनो आजच्या व्हिडिओसाठी मी जेवढं काय मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल आपल्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे। तर वेबसाईटची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्रांनो। तर तुम्ही वेबसाईटवरती जाऊन तुम्ही मटेरियल डाउनलोड करू शकता आणि त्यासोबत मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा डेली मटेरियल जे ते व्हिडिओचं अपलोड करत असतो, तिथून सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता मित्रांनो। तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती इथं नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला इथं नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या चॅनलवरती अशा प्रकारच्या व्हिडिओ जे ते ट्रेंडिंग येत असतात मित्रांनो। तर मित्रांनो अजून जे ते आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो केलं असेल तर तिथं सुद्धा आपल्याला फॉलो करून घ्या, कारण तिथं काही आपले अपडेट आणि काय रील्स वगैरे तिथं येत असतात मित्रांनो। चला तर मित्र आपण जे ते आपल्या आजच्या त्या व्हिडिओला सुरुवात करूया थोडासा वेळ न घालवता। ओके तर मित्र आपल्या जिथे सर्वात तिथे VPN जे असेल तिथं कनेक्ट करायचं, त्यानंतर आपल्या बॅकग्राऊंड आपला CapCut ॲप येतो, आपल्याला तो ओपन करायचा आहे। ओपन केल्यानंतर एक अशा प्रकारचा इमेज दिला असेल तो आपल्याला ॲड करायचा आहे। तर ॲड केल्यानंतर त्या इमेजवरती आपल्याला क्लिक करायचं, त्यानंतर आपल्या काय जी लेअर असेल ते आपल्याला 30 सेकंदापर्यंत आणायची। परत नंतर सुरुवात लिहून ओव्हरलेमध्ये जाऊन ॲड ओव्हरलेमध्ये जायचे। परत व्हिडिओजमध्ये जाऊन तुम्हाला अशा प्रकारचा एक व्हिडिओ दिला असेल तो आपल्या इथं ॲड करून घ्यायचा बिटवाला। तर त्यानंतर सर्वात आधी ह्याचा जो ॲड असेल तो आपल्या इथं एक्स्ट्रा घ्यायचा करून घ्यायचा आहे। तर एक्स्ट्रा वगैरे इथं झाल्यानंतर आता आपल्याला बिटनुसार इमेज जो असेल तो इथं स्प्लिट करायचा आहे। तर बिट 2 वरती येऊन इथे इमेज स्प्लिट करा। परत नंतर बिट 3 वरती आपल्या जिथे इथं यायचं परत स्प्लिट करायचं आहे। परत बिट 4 वरती येऊन इथे स्प्लिट करायचं। परत नंतर बिट 5 वरती येऊन इथे स्प्लिट करायचं आहे। परत बिट 6 वरती आपल्याला येऊन इथे स्प्लिट करायचं। परत बिट 7 वरती येऊन इथे स्प्लिट करायचं। तर मित्रांनो अशा प्रकारे आता इथं जेवढे काय आपले बिट असतील तर त्या बिटनुसार तुम्ही इमेज जो असेल तो इथे स्प्लिट करून घ्या। तर स्प्लिट वगैरे झाल्यानंतर याचा जो काय एक्स्ट्रा पार्ट असेल तो इथे डिलीट करून टाका आणि त्याचसोबत आपण जो इथे बिटवाला व्हिडिओ ॲड केला होता त्याला सुद्धा इथे डिलीट करून टाका मित्रांनो। ओके तर मित्र आता इथे जेवढे काय आपले इमेजेस आहेत त्या सर्व इमेजेसला आपलं ॲनिमेशन काही इफेक्ट जे असतील तिथे द्यायचे। तर देण्यासाठी आपल्याला सुरुवातीच्या इमेजवरती क्लिक करून आपल्याला ॲनिमेशनमध्ये जायचं। त्यानंतर आपल्या इनमध्ये जे ते येऊन आपल्या इथं बघा मित्रांनो काय करायचं, इथं कोणत्याही प्रकारचा इथं जो ॲनिमेशन असेल तो आपल्या इथं अप्लाय करायचा नाही आहे डायरेक्टली। आता आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, सेकंड इमेजवरती आपल्या इथं येऊन जायचं। त्यानंतर आपल्याला इथं ॲनिमेशनमध्ये येऊन जायचे। परत आपल्याला रॉक वर्टिकल इथं द्यायचं आहे। परत नंतरच्या आपल्या इमेजवरती येऊन जायचं। परत आपल्या ॲनिमेशनमध्ये जाऊन आपल्या परत जे तिथं डायनामिक कंपोजिट अशा प्रकारचा जो ॲनिमेशन तिथे देऊन टाका। तर दिल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत आपल्या ॲनिमेशनमध्ये जायचं। परत आपल्याला कॉम्बोमध्ये येऊन स्ट्रेच अँड डिसॉर्ट द्यायचा आहे। परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत आपल्या ॲनिमेशनमध्ये जायचं। परत कॉम्बोमध्ये येऊन डिस्टॉर्ट राईट द्यायचा। परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन इथे डिस्टॉर्ट लेफ्ट द्यायचा आहे। परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत आपल्या ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्ये येऊन जायचं। परत आता मॅजिक इन इंडिया त्यानंतरच्या परत इमेजवरती येऊन जायचं। परत ॲनिमेशनमध्ये जायचं। परत आपल्या इनमध्ये येऊन स्मोक द्या। त्यानंतरच्या परत इमेजवरती येऊन जायचं। परत आपल्या ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्ये येऊन इथं स्विंग राईट द्यायचा आहे। परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये जायचं। परत आपल्याला इनमध्ये येऊन इथं रॉक हॉर्जंटल हा जो इथं ॲनिमेशन तो इथं देऊन टाका। तर तो इथं दिल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचं। परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन पेंडुलम 1 द्यायचा आहे। परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचं। परत आपल्या ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन इथं पेंडुलम 2 द्यायचा आहे आणि त्यानंतरच्या परत आपल्या इमेजवरती येऊन जायचं। परत आपल्या ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन इथं बघा मित्रांनो अशा प्रकारे स्प्लिट अप अँड डाऊन अशा प्रकारचा जो ॲनिमेशन आहे मित्रांनो 2 हा इथं देऊन टाका। तर दिल्यानंतर आपल्या परत नंतरच्या ॲनिमेशनमध्ये येऊन इमेजवरती येऊन आपल्याला ॲनिमेशनमध्ये जायचं आहे। त्यानंतर इनमध्ये येऊन जायचं। त्यानंतर स्प्लिट स्लाईड हा अशा प्रकारचा जो ॲनिमेशन तो इथे देऊन टाका। तर दिल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये जायचं। परत आपल्या कॉम्बोमध्ये येऊन इथं वेव्ह अँड स्लाईड अशा प्रकारचा जो ॲनिमेशन तो इथे देऊन टाका। दिल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत आपल्या ॲनिमेशनमध्ये जायचं। परत कॉम्बोमध्ये येऊन इथं डिस्टॉर्ट लेफ्ट द्यायचा आहे। त्यानंतरच्या इमेजवरती येऊन परत आपण ॲनिमेशनमध्ये जायचं आहे। कॉम्बोमध्ये येऊन डिस्टॉर्ट राईट द्यायचा आहे। त्यानंतरच्या परत शेवटच्या इमेजवरती येऊन जायचं। परत आपलं ॲनिमेशन यामध्ये येऊन जायचं। परत इनमध्ये येऊन इथं ॲनिमी फ्रेम द्या। त्यानंतर परत आउटमध्ये येऊन जायचं। परत आपल्या इथं ब्लर फेड इन अशा प्रकारचा जो ॲनिमेशन तो इथं अप्लाय करून टाका। तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्या इथं जेवढे काही इमेजेस होते त्या सर्व इमेजेसला आपण इथं ॲनिमेशन अप्लाय करायचं। तर ॲनिमेशन अप्लाय झाल्यानंतर आपल्याला सुरुवातीला येऊन जायचे। परत 2 इमेजच्या मध्ये एक आपल्याला स्क्वेअर बॉक्स दिसत आहे व्हाईट कलरचा, तर त्यावरती आपल्याला क्लिक करायचे। त्यानंतर लाईट इफेक्ट त्यामध्ये येऊन आपला एक ट्रान्झिशन इफेक्ट द्यायचा, तो आहे मित्र ब्लॅन्च हा इथं अप्लाय करा। त्यानंतर आपल्या इथं ऑल करा, म्हणजे जेवढे काही इथं बॉक्स आहेत त्या सर्व बॉक्समध्ये हा ट्रान्झिशन इफेक्ट जो असेल तिथं लागून जाईल मित्रांनो। ओके तर मित्र आता त्यानंतर आपले इथं इफेक्ट जे असतील ते अप्लाय करायचे। त्या कारणासाठी आपल्याला सुरुवात लिहून इफेक्टमध्ये जायचे। परत आपल्याला काय व्हायचं व्हिडिओ इफेक्ट यामध्ये येऊन जायचं। त्यानंतर ट्रेंडिंग ऑप्शनमध्येच आपल्याला बघा मित्रांनो अशा प्रकारचा डबल रोटेशन अशा प्रकार जो मित्रांनो
आहे मित्रांनो इफेक्ट तो इथे भेटेल. जर का तुम्हाला इथे भेटत नसेल तर तुम्ही वरती सर्च करू शकता, तुम्हाला इथे भेटून जाईल. त्यानंतर त्याला जे ती त्याची जी लेअर असेल ती आपल्याला सुरुवातीच्या इमेजपुरती इथं करायचे. त्यानंतर परत सुरुवातीला येऊन आपल्याला परत व्हिडिओ इफेक्ट यामध्ये येऊन जायचं. परत डेकोज ऑप्शनमध्ये येऊन स्टेरे हा जो इथं इफेक्ट आहे तो अप्लाय करून याची जी ॲडजस्टमेंट असेल ती 2 सेकंदापर्यंत अशा प्रकारे इथं करा. वरती बघू शकतो 0.02 सेकंद. परत नंतर तिथंच थांबायचं आणि त्यानंतर परत व्हिडिओ इफेक्ट यामध्ये येऊन आपल्या लाईट इफेक्टमध्ये येऊन मित्र हा जो इफेक्ट आहे तो अप्लाय करून त्या इमेजपुरती इथं ॲडजस्ट करून घ्या. त्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचं. परत बॉडी इफेक्ट यामध्ये येऊन ग्लोइंग लाईन्समध्ये येऊन टेक्नॉलॉजी 3 हा इफेक्ट अप्लाय करून त्याची जी ॲडजस्टमेंट जी असेल 6 सेकंदापर्यंत करा. परत नंतर एक इमेज सोडून नंतरच्या इमेजवरती येऊन परत व्हिडिओ इफेक्ट यामध्ये येऊन स्प्लिट्स ऑप्शनमध्ये येऊन 3 लेअर मिरर हा जो इफेक्ट आहे तो इथं अप्लाय करून 2 इमेजपुरती इथं ॲडजस्ट करून घ्या. परत नंतरच्या इमेजवरती आपल्या इथं येऊन जायचे आणि त्यानंतर आपल्याला जिथे परत काय करायचं आहे व्हिडिओ इफेक्ट यामध्ये येऊन लाईट इफेक्टमध्ये यायचं. लाईट इफेक्टमध्ये आल्यानंतर स्पेक्ट्रम स्कॅन अशा प्रकार जो इफेक्ट होतो तो भेटेल तर तो इथं अप्लाय करून 2 इमेजपुरती ॲडजस्ट करून घ्या. त्यानंतरच्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत व्हिडिओ इफेक्ट यामध्ये येऊन रेटरच्या ऑप्शनमध्ये येऊन कलर फिल्म हा जो इफेक्ट आहे तो अप्लाय करून याची जी ॲडजस्टमेंट जी असेल ती 12 सेकंदापर्यंत करा. परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचं. परत व्हिडिओ इफेक्ट यामध्ये येऊन परत आपल्यावरती सर्च करायच्या मित्र अस्थरल तर अशा प्रकारे सर्च करता तुम्हाला इफेक्ट भेटेल. त्यानंतर तो इथं अप्लाय करून व्हिडिओच्या एंडपर्यंत अप्लाय करून टाका. परत नंतर त्या इमेजच्या सुरुवातीला येऊन परत आपला व्हिडिओ इफेक्ट यामध्ये येऊन डेकोरेशन ऑप्शनमध्ये येऊन कलर सिक्रेट हा जो इफेक्ट आहे तो अप्लाय करून याची ॲडजस्टमेंट वगैरे जी असेल ती एंडपर्यंत इथं करून घ्या. आणि अशा प्रकारे जो आपला आजचा व्हिडिओ होता तो इथं रेडी झाला. तर रेडी झाल्यानंतर एक्सपोर्ट करण्यासाठी आपल्या एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे. म्हणजे आपला जो आजचा व्हिडिओ तो इथे एक्सपोर्ट होण्यास इथं सुरुवात होऊन झाली. तर मित्रांनो आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा मित्र. तर मित्र अजून जिथे आपल्या इथे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या यूट्यूब चॅनल अशा प्रकारच्या ट्रेंडिंग व्हिडिओ जिथे रोज येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो भेटूत आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.